माय माऊली नमस्कार. जय जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 24. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, हर हर नर्मदे. मांदाचं चरित्र आपण बघूया. युधिष्ठिर म्हणाले, मुनिराजांमध्ये श्रेष्ठ असलेले मांदाता तिन्ही लोकात प्रसिद्ध. मी त्या बुद्धिमान राजाचे चरित्र ऐकू इच्छितो. मार्कंडेय म्हणाले, महाभाग, इक्ष्वाकु कुळात एक युवानाश्व नावाचा राजा. तो खूप काळपर्यंत निपुत्रिक होता. तो आपले राज्य मंत्र्याच्या हातात सोपवून वनामध्ये गेला. शास्त्रानुसार आपल्या मनावर संयम ठेवून फळमुळांचे भक्षण करून त्याने घोर तपस्या केली. एके दिवशी राजाला खूप तहान लागली. गळा सुकून गेला. पाण्याकरिता आश्रमात गेला. रात्रीची वेळ होती, सर्व झोपले होते. त्याने पाणी मागितले, परंतु राजाकडे कोणी लक्ष दिले नाही. एका शक्तिशाली ऋषीने राजा युवना अश्वला पुत्र व्हावा म्हणून पाण्याने भरलेला एक कळस अभिमंत्रित करून ठेवलेला होता. खूप तहान लागलेल्या राजाने अभिमंत्रित केलेल्या कलशातील पाणी पिऊन आपली तहान शमवली. त्यानंतर त्या मुनीला ही गोष्ट समजली आणि क्रोधित होऊन विचारले, कलशातील पाणी कोणी प्याले? तेव्हा युवाना अश्व म्हणाले, महात्माजी, मी पाणी प्यालो. तेव्हा महर्षी भार्गव म्हणाले, राजन, या कलशातील अभिमंत्रित पाणी आपणास पुत्र व्हावा याकरिता ठेवले होते. यामुळे महाबलवान तपोबलाने युक्त सर्व धर्मपरायण पुत्राचा जन्म व्हावा म्हणून त्या पाण्यावर संकल्प करून मंत्रयुक्त विधीने संस्कार केले होते. ते पाणी तुमच्याकरिता योग्य नव्हते. आज तुमच्याकडून जे कार्य झाले ते अवश्य प्रारब्धाने प्रेरित असावे. ते पाणी प्यायल्यामुळे तुम्ही गर्भवान व्हाल. त्यानंतर 100 वर्षाने युवा अश्वची डावी कुशी फाटली व त्यामधून सूर्यासमान तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. जरी राजाचा मृत्यू झाला नाही, त्यावेळी बालकास पाण्यास इंद्र आला होता. बालकाला पाहिला इंद्र आला. देवता विचारू लागल्या, देवराज, हे बालक कोणाचे दूध पिणार? तेव्हा इंद्र म्हणाले, यस माम धाता, हा मलाच पान करील. असे म्हणून त्या बालकाच्या तोंडात इंद्राने आपली तर्जनी ठेवली. बालक मोठ्या आनंदाने त्या तर्जनीतून अमृत पान करू लागले. त्यानंतर इंद्राने त्याचे नाव मानधाता असे ठेवले. अशा प्रकारे बालक मानधाता 16 वर्षाचे होईपर्यंत इंद्राची तर्जनी चोखून मोठे होत होते. त्या बालकास आयुर्वेद दिव्यशास्त्राचे ज्ञान फक्त त्याच्या चिंतनाने झाले. आज गव नावाचे धनुष्य, शिंगाचे बाण, अभेद्य कवच हे ताबडतोब त्याच्याजवळ उपस्थित झाले. इंद्राने सर्व देवतांसह मांधाताला राज्याभिषेक केला. भगवान विष्णूने आपल्या 3 पावलांनी त्रिलोकाला मोजले होते. तसे महाराज मांधाताने धर्मानुसार सर्व लोकांना व्यापून टाकले. त्या महात्म्याचा शासनकाल अप्रतिहत गतीने चालत होता. शेकडो राजे त्यांच्या सेवेला उपस्थित झाले. अशा प्रकारे त्याचा पृथ्वीवर एक छत्राधिकार होता. त्याने अनेक यज्ञाद्वारा भगवंताचे भजन केले. त्या प्रसन्न चित्त परम बुद्धिमान अमित तेजस्वी राजाने धर्माचे अनुष्ठान करून इंद्राचे अर्धे सिंहासन प्राप्त केले. त्यांनी धर्मानुसार पृथ्वीचे पालन केले. ते 10 करोड वर्षापर्यंत चालले. एकदा 12 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही. त्यावेळी मांधाताने व्रजपाणी इंद्राला पाहत पाहत आपल्या राज्यातील शेतीचा विकास होण्याकरिता जबरदस्ती पाऊस पाडून घेतला. त्याच महाराज मांधाताचे हे देवस्थान आहे. त्याच पुण्यवंत देशात अमरकंटक पर्वत पाहायस मिळतो. त्यांनी अमरकंटकला ओंकारेश्वर शिवाच्या समोर 100 यज्ञाचे अनुष्ठान करून स्तुती केली. जगाची उत्पत्ती करणारे परमेश्वर आपणच कलीच्या गतीचे प्रवर्तक आहात. आपणच संसाराचा संहार करणारे आहात. आपणास नमस्कार. ओम महादेवजींना नमस्कार. 3 नेत्र 3 मूर्ती धारण करणारे तिन्ही लोकांचे स्वामी आपल्याला नमस्कार. कालरहित, जरारहित, मृत्यूरहित आपणास वारंवार नमस्कार. जे लोक दररोज अग्निदेव भगवान ओंकारेश्वराचे ध्यान करतात त्यांचे या भवसागरात पुनरागमन होत नाही. कालरूपधारी ओंकार स्वरूप महादेवजी ही स्तुती ऐकून राजा मांधातास म्हणाले, सुव्रत, तू काही वर माग.
मांधाता म्हणाले. देवेश्वर वैदुर्य नावाने प्रसिद्ध असलेला पर्वत मांधाता नाव धारण करून आपल्या प्रसादाने देवस्थान व्हावे. येथे जो मनुष्य दान, तप, पूजा तसेच प्राणाचा त्याग करील तो शिवधामाचा निवासी होईल. मांधाताचे वचन ऐकून महादेवजी म्हणाले, नृपश्रेष्ठ, माझ्या प्रसादाने सर्व काही होईल. अशा प्रकारे वरदान मिळून महाराज मांधाता आपल्या पुरीला परतले. युधिष्ठिर, हे मांधाताचे उत्तम चरित्र तुला मी थोडक्यात सांगितले. या ठिकाणी मांधाता चरित्र संपले. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहा. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.